मोठी बातमी आहे वडापाव बाबतची, कारण तुमच्या आवडीचा वडापाव आता महागणार आहे। बदलापुरात पावच्या लादी मागे 3 रुपयांची दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर कुळगाव बदलापूरमध्ये बेकरी असोसिएशन तर्फे हा निर्णय घेण्यात आलाय आणि त्याचा फटका स्वाभाविकच सर्वसामान्यांचं आवडतं खाद्य असलेल्या वडापावला बसणार आहे। आधीच तेल, कांदा, बटाटा महाग झालाय। किराणा मालाचे दर सतत वाढत असल्यामुळे आता त्या दरामध्ये वडापाव विकणं परवडत नाहीये। त्यामुळे नाईलाजाचं वडापावच्या दरामध्ये 1 ते 2 रुपयांची वाढ करावी लागू शकते असं वडापाव विक्रेत्यांचं म्हणणं आहे। सध्या एका वडापावसाठी 15 रुपये मोजावे लागतात आणि येत्या काळात याच वडापावसाठी खवय्यांना 16 ते 17 रुपये आता द्यावे लागू शकतात। वाढल्यामुळे आमच्या तेलाचे भाव वाढत आहेत, बेसनचे भाव वाढत आहेत, कांद्याचे भाव वाढत आहेत, बटाट्याचे सर्व आम्हाला लागणारे ज्या वस्तू आहेत त्याचे भाव वाढत आहेत। त्यामुळे आम्हाला पावाचे भाव वाढल्यामुळे आम्हाला जो वडापाव आहे तो 15 रुपयाने आम्ही विकतोय, त्याच्यापेक्षा जास्तने विकावं लागेल। वाढलेल्या भावामुळे आमच्या धंद्यावर परिणाम होणार आहेत। अक्षरशः या महागाईने आम्ही अक्षरशः त्रस्त झालेलो आहोत। तर याच्यावर कुठेतरी नियंत्रण आलं पाहिजे। ह्या आमच्या छोट्या मोठ्या ज्या वडापावचे धंदे आहेत याच्या सर्वांची आमची मागणी आहे। आता प्रत्येक गोष्टी भाव वाढलेत। बेसन झालं, बेसन होतं 60 रुपये किलो, आता झालं 120 रुपये किलो। तेलाचा डबा झाला 22-23 रुपये डबा झाला आहे। आता संध्याकाळी आम्हाला बेसनवाला पैसे लागतात, तेलवाला पैसे सगळ्यांचे देऊन पण वाला पैसे तर आम्हाला पैसे उरत नाही संध्याकाळी। काय करणार, सर्वसामान्यांचा खाण्याचा गोष्टी वडापाव आहे। पण वडापावला एवढं आता 15 रुपये विकून पण आम्हाला पैसे पुरत नाहीत, लोकांना पण पुरत नाहीत। गोष्ट करायचं काय आता।